नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जगदीश राठोड आपली यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी खरीप पीक विमा 2022 संदर्भात आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आपल्या समोर आली आहे। हो मित्रांनो, या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना खरीप 2022 चे उर्वरित पीक विम्याची रक्कम 28 जानेवारी पर्यंत बँक खात्यात जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये खरीप पीक विम्याची रक्कम 28 जानेवारी पर्यंत जमा केली जाणार आहे, याबद्दलचे सविस्तर अपडेट आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही माहिती ट्विटरच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, ही अपडेट धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आहे। मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये उर्वरित खरीप पीक विम्याची रक्कम 28 जानेवारी पर्यंत जमा केली जाणार आहे। तर बघा मित्रांनो, आमदार साहेबांनी काय माहिती दिली आहे। खरीप 2022 चे उर्वरित रुपये 282 कोटी 28 जानेवारी पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। आणि मित्रांनो, प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या मार्गदर्शक तत्वांतील सूचनाच्या चुकीचा संदर्भ लावत भारतीय कृषी विमा कंपनीने नुकसानीच्या केवळ 50% भरपाई वितरित केली होती। तर राज्य तक्रार निवारण समितीच्या अंतिम निर्णयानंतर केंद्र सरकारच्या अखत्यारीतील कंपनी असतानाही कडक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या होत्या। तर मित्रांनो, जिल्हाधिकारी यांनी देखील याबाबत कडक कारवाईचे धोरण अवलंबिले व परिणामी दिनांक 28 जानेवारी पर्यंत यातील रुपये 232 कोटी व शासनाकडील प्रलंबित रक्कम मिळताच उर्वरित रुपये 50 असे एकूण रुपये 282 कोटी वितरित करण्याचे विमा कंपनीने मान्य केले आहे। आणि मित्रांनो, विमा कंपनीने शेतकऱ्यांना रक्कम वितरित करण्याचे मान्य केल्यामुळे शासनाकडील प्रलंबित रक्कम लवकरच विमा कंपनीला देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, अशी माहिती पण आमदार पाटील साहेब यांनी दिली आहे। आणि मित्रांनो, आपण जर या ठिकाणी बघितले तर या धाराशिव जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये खरीप 2022 चे उर्वरित पीक विम्याची रक्कम 282 कोटी रुपयांची मदत 28 जानेवारी पर्यंत या धाराशिव जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। मित्रांनो, जर तुम्ही देखील या धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे। तुमच्या बँक खात्यामध्ये खरीप पीक विम्याची रक्कम 28 जानेवारी पर्यंत वितरित केली जाणार आहे, अशी माहिती धाराशिव जिल्ह्यातील आमदार राणा पाटील साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।